श्री राम समर्थ. भाग क्रमांक 152, 152. श्रीराम. याच्यामध्ये जे काही आहे त्याच्यामध्ये एक भाग थोडासा जो आहे या अध्यायामध्ये तो म्हणजे थोडासा उपदेशाचा आहे. आणि हा जो उपदेशाचा भाग आहे त्यामध्ये सनकानंद जे ऋषी होऊन गेले, या ऋषींचा एकमेकांमध्ये असलेला संवाद आहे थोडासा. आणि त्या संवादातला जो काही महत्त्वाचा भाग आहे त्याचा आपण रसग्रहण करण्याचा प्रयत्न करूया. त्या सर्वांनी एकमेकाशी चर्चा केली. हे जे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते, सनक, सनंदन आणि सनातन, हे सगळे जे काही ऋषी होते ज्याला आपण सनकादिक ऋषी म्हणतो, हे सगळे एकत्र बसले. आणि अर्थात सनत कुमार हा त्यांचा चौथा भाऊ आहे. सनक, सनानंद, सनातन आणि सनत कुमार, ते सगळे एकत्र बसले. त्याच्यापैकी त्यांनी सनंदन याला वक्ता म्हणून निवडलं आणि बाकी सगळे श्रोते झाले. अशा प्रकारे त्यांनी ही चर्चा केली. आणि त्या चर्चेमध्ये जे काही आलं त्यातला काही भाग जो आहे आपण थोडासा ऐकण्याचा प्रयत्न करूया, श्रवण करण्याचा प्रयत्न करूया, थोडासा घेण्याचा प्रयत्न करूया श्रींच्या कृपेने. त्यांची चर्चा खूप सुंदर झाली. त्या चर्चेमध्ये ते असं म्हणत होते की मनुष्याच्या हातून पाप तर घडतच असतात, कळत न कळत काही ना काहीतरी होतच असतं. आणि मग ह्या पापातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर अनेक पापाचं क्षालन करण्याचे अनेक मार्ग आहेतच, तो प्रश्न नाही आहे. परंतु सोप्या मार्गामध्ये एक मार्ग हा पण आहे की तुम्ही भगवंताच्या कथांचं जर तुम्ही अमृत ऐकलत, अमृत घेतलत कानांद्वारे, तर किंवा तुम्ही ते कथामृत सांगितलं जरी कोणाला, तरी पण भरपूर आपले पाप जे ते नाहीशी करण्याची शक्ती याच्यामध्ये, असं सनकादिक ऋषींनी स्पष्टपणे सांगितलं आहे. की म्हणून आपण हे जे काही श्रवण करतो, तर भागवत तर किती पवित्र ग्रंथ आहे, असं म्हणायला हरकत नाही की पॅरलली भगवद्गीता इतकंच आहे. किंबहुना काही बाबतीत मी म्हणेन भगवद्गीता समजत नाही, पण थोडासा हा गम्य आहे. तर त्याने हे सांगितलं की तुम्ही त्याच्यात असलेल्या कथा जरी ऐकल्यात, पण त्या कशा ऐकायच्या हे महत्त्वाचं आहे. की कथा जर तुम्ही ऐकल्यात तर ते डुंबून जाऊन ऐका. आपलं काहीतरी कधी कधी जसं मुलं कंटाळलेली असतात, काय शिकवतात काय बघत नाहीत, नुसतं ऐकलं कथा ऐकलं असं नाही. आपल्याला ही कथा डुंबून जाऊन ऐकायची. जर आपण याचा खरा आनंद घेतला मनपूर्वक, आणि जर मनपूर्वक जर या सगळ्या कथा भगवंताच्या ऐकल्या, तर त्याच्या श्रवणामुळे सुद्धा आपली पापं जी आहेत ती नाहीशी होण्याची शक्ती याच्यामध्ये आहे. आणि अर्थात कथन करणं किंवा ज्याला आपण म्हणतो की कीर्तन भक्ती, ती सुद्धा जरी आपण केली की मी ऐकली आहे बाबा काल एक कथा, चला ती कथा कोणाला तरी सांगूया आपण. आणि ती कथा जरी तुम्ही कोणाला सांगितली एखादी, ती तुम्हाला येते सांगता आणि माहीत आहे, तर ती सांगितल्याने सुद्धा तुम्हाला तुमचं पाप हे नक्की कमी होईल. कारण सांगणं हे जास्त कठीण आहे, नाही का? सांगताना आपलं मनन स्वतःचं होतं, त्याशिवाय तुम्ही सांगू शकत नाही. त्यामुळे कथन करणंसुद्धा महत्त्वाचं आहे आणि श्रवण करणं आहेच आहे. तर हे जरी आपण केलं तरी सुद्धा आपली बरीचशी पापं नष्ट होऊ शकतात, असं सनकादिक ऋषींनी सांगितलं. हां, आणि अर्थात त्याच्यासाठी आपल्याला एक गोष्टीचं भान पाहिजे की माझ्या हातून पाप होतं आहे. नाहीतर आपण म्हणायचं की मी कुठे पाप करतो, मी तर पुण्यवान आहे, मी कधी कोणाचं वाईट चिंतत नाही, मी कोणाचं वाईट करत नाही, माझ्याकडून कुठे पाप झालं, असं म्हणणं चुकीचं. कळत नकळत अनेक पापं होतात जे आपल्याला माहीत नसतात. आणि म्हणूनच या गोष्टीचं भान ठेवूनच आपल्याला असा प्रयत्न केला पाहिजे की बाबा माझ्या हातून पाप घडतं आहे, कळत नकळत घडतं आहे, मग त्याचं क्षालन मला करायचं आहे. आणि ते क्षालन करण्याचा हा माझ्या मते सर्वात सोपा उपाय आहे. जे काही सोपे उपाय आहेत त्याच्यापैकी हा एक आहे की ज्याच्यामुळे पापांचं क्षालन होतं, चित्ताची शुद्धी पण होते. म्हणून हा भाग खूप महत्त्वाचा आहे, घेण्यासारखा आहे नक्कीच. आणि हीच चर्चा त्यांची चालू आहे आपसामध्ये. तेच एकमेकाशी प्रश्नोत्तरं करतायत, तेच एकमेकाला उत्तर सांगतायत, प्रश्न ऐकतायत. म्हणजे ही जी काही चर्चा असेल, खरोखर जे ऐकतील त्यांना त्याचा खूप उपयोग होणार आहे. आणि म्हणूनच त्यांनी चर्चा केली होती. त्यांची चर्चा
पुढे सुद्धा चालू होती. ते असं म्हणाले की ज्ञान हे मिळवायला पाहिजे, प्रश्न नाही आहे, ज्ञानाला महत्त्व आहेच आहे, पण भक्तीला पण खूपच महत्त्व आहे. त्याने एक वाक्य दिलं इथे भागवतामध्ये. त्याने म्हटलं की भक्तिहीन विद्वानांना केवळ शब्दज्ञान होते आणि भक्तांना साक्षात्कार होतो. बघा काय वाक्य वापरलं आहे. सनकादिक ऋषींनी काय ज्ञान हे वापरलं वाक्य की भक्तिहीन विद्वानांना केवळ शब्दज्ञान होते भक्तिहीन आणि भक्तांना साक्षात्कार होतो. म्हणजेच काय की ज्ञानाच्या जोडीला भक्तीची जोड हवी, अन्यथा नुसतं ज्ञान काय कामाचं नाही. भक्ती ही पाहिजेच आहे तुम्हाला सगळ्या ठिकाणी. म्हणून तर आपण म्हणतो की अन्वय आणि व्यतिरिक्त पद्धतीने करावी भागवताची सेवा, असं आपण म्हणतो ना. अर्थ त्याचा सांगतो. त्याचा अर्थ हाच आहे की तुमची भक्ती ही पाहिजेच आहे जोडीला, आणि ज्ञान आहेच, ज्ञान मिळवायला पाहिजेच, पण भक्तीची जोड असणं हे जरुरी आहे. अन्यथा फक्त ज्ञान होईल, पण भक्ती नसेल तर त्या ज्ञानाचा तुम्हाला उपयोग होणार नाही. असाही त्याचा दुसरा अर्थ निघू शकतो. अनेक अर्थ निघतात. तुम्ही कशा प्रकारे घेताय तेच आहे. अन्वय या शब्दाचा सुद्धा जो अर्थ सांगितला आहे त्याचा सुद्धा अर्थ आणि अन्वय या शब्दाचा मराठीत अर्थ लौकिकामध्ये वेगळा येतो, पण इथे अभिप्रेत आहे भक्ती. इथे भक्ती अभिप्रेत आहे. मला तेच एका व्यक्तीने विचारला याचा अर्थ काय, तर मी सांगितलं तर म्हटलं हा अर्थच नाही आहे. अन्वयचा अर्थ होता की त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात. अन्वयचा अर्थ काय, अर्थ लावणं. तर अन्वयचा अर्थ असा कसा निघतो म्हटलं इथे यांना हा अभिप्रेत आहे. त्यांना भक्ती हा शब्द अभिप्रेत आहे. भक्ती अभिप्रेत आहे भागवताच्या लोकांना. आणि महाराज पण तेच म्हणतात की तुम्ही लक्षात ठेवा नेहमी एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही श्रवण करता तेव्हा त्या व्यक्तीची जी आहे ती खरोखर ऑथेंटिसिटी ज्याला आपण म्हणतो ती बघा, की हा व्यक्ती खरोखर पडित फक्त ज्ञान घेतलं आहे की याच्याकडे अध्यात्मशास्त्राची काहीतरी याची साधना पण आहे का, याला महत्त्व आहे. थोडीफार तरी त्याची साधना असावी, तो या मार्गात असावा. केवळ पडित जर त्यांनी ज्ञान मिळवलं असेल तर त्याच्यामागे त्याचा अनुभव शून्य असतो आणि त्याची भक्ती पण नसते. त्यामुळे त्याचा तुम्हाला तितकासा उपयोग होणार नाही. भले कदाचित तो खूप चांगल्या प्रकारे सांगू शकेल, पण सांगणं हा एक वेगळा भाग आहे. सांगणं हा वेगळा भाग आहे. ते एक समजा एक प्रकारची ती स्किलच आहे. ती कोणाकडे असते कोणाकडे नसते. परंतु इतर ज्ञान घेणं आणि आध्यात्मिक ज्ञान घेण्यात फरक आहे. ज्ञान घेताना नक्कीच मनुष्याकडे त्या शिकवण्याची चांगली शक्ती पाहिजे यात शंका नाही, परंतु आध्यात्मिक ज्ञान घ्यायचं असेल तर केवळ ही शक्ती असून फायदा नाही, तर त्याची भक्ती पण असावी असं त्यांनी म्हणलं आहे. म्हणून ह्याला खूप महत्त्व आहे. आणि महाराज पण म्हणून तेच सांगतात की तुम्ही जे काही तुम्हाला श्रवण करायचं ते श्रवण करताना त्या व्यक्तीची थोडीफार तरी भक्ती आहे का, ती व्यक्ती या मार्गामध्ये आहे का, आणि मग ती चांगलंच जर तुम्हाला कथन करू शकत असलं जरूर आहे का, पण थोडीफार भक्ती असलेली व्यक्तीलाच तुम्ही प्रिफर करा असं महाराज पण म्हणतात. आणि यांनी पण तेच सांगितलं दुसऱ्या शब्दात की भक्तिहीन विद्वानांना केवळ शब्दज्ञान होते आणि भक्तांना साक्षात्कार होतो, कारण त्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे. प्रॅक्टिकली ते काहीतरी करत असतात, त्याच्यामुळे त्यांना अनुभव येतो. अशा प्रकारचा हा संवाद त्यांच्यामध्ये चालू आहे आणि खरोखर त्यांचे एक एक मुद्दे खूपच ऐकण्यासारखे आणि खूप सुंदर आहेत. चर्चेमध्ये पुढे असाही त्यांचा एक भाग आला की ते म्हणतात की अध्यात्मशास्त्र असं सांगतं की सर्व इंद्रियांना नियंत्रित करा. लोक वाचतात आणि मग त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतात. चुकीचं काहीच नाही आहे की इंद्रियांवर नियंत्रण आलंच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही, बरोबरच आहे. परंतु त्याच्यामध्ये त्यांनी आणखीन एक सांगितलं आहे की नियंत्रण आणण्याचा प्रयत्न जरूर करा. तुमचं जे मन आहे घोड्यासारखं आहे, चौखर उधळतं, तर त्याला लगाम नाही घातलं तर कुठे जाईल माहीत नाही, कुठेही जाऊ शकतं. त्याला तुम्ही नियंत्रण करण्याचा प्रयत्न जरूर करा, पण त्याच्या जोडीला अजून एक गोष्ट केली पाहिजे. ती जर नाही केली तर तुमच्या नुसत्या
नियंत्रण करण्याच्या प्रयत्नाला अर्थ नाही. काही अर्थ राहत नाही. आणि ती गोष्ट म्हणजे कुठली असेल तर ती गोष्ट म्हणजे गुरुचरणाला शरण जाणं. की जर तुमच्याकडे तुमच्या गुरूंविषयीचा भाव नसेल, गुरूंविषयी प्रेम नसेल, गुरूंवरती श्रद्धा नसेल, तर तुमची बाकीचे जे काही तुमचे प्रयत्न आहेत, एफर्ट्स आहेत, त्याचा काहीही फायदा होत नाही किंवा विशेष फायदा होत नाही. अगदी वरवर फायदा होतो. म्हणून गुरुची भक्ती आणि गुरुविषयी असलेली श्रद्धेला फार फार महत्त्व आहे. हा सगळ्यात माझ्यामध्ये महत्त्वाचा गाभा आहे हा, की हेच पहिलं पाहिजे. म्हणून तर आपण सुरुवात करताना गुरुर् ब्रह्मा म्हणतो ना. गुरूंची प्रार्थना केल्याशिवाय काही होऊच शकत नाही. गुरूंची प्रार्थना करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि भागवतामध्ये पण असंच म्हटलं की तुम्ही अशा प्रकारे गुरूंची भक्ती मात्र जी आहे ती करत राहा, त्याची जोड द्या. ती जोड जर तुम्ही दिलीत तर नक्कीच तुम्हाला जे काही साधायचं ते साधण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. त्याने आणखीन हेही सांगितलं की काही लोक वेदांचा अभ्यास करतात. अभ्यास करणं कुठलीही गोष्ट खराब नाहीच आहे. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणं चांगलंच आहे. वेदांचा अभ्यास काही साधी गोष्ट नाही आहे. वेद किती महान आहेत आपल्याला माहिती आहे. आणि अर्थात काही जे विद्वान असतात ते करतात सुद्धा, त्याचा अर्थही सांगतात, बराच अभ्यास करतात. पण त्यातून कधी कधी त्यांचं निष्पन्न जे निघतं ते कधी कधी बरोबर निघत नाही. म्हणजे त्यांना समजत नाही की त्यातून काय घ्यायचं आहे. वेद जे आहेत ते असं मानलं जातं की थोडंसं कर्मकांडाकडे आपल्याला डायरेक्ट करतात, किंवा कधी कधी वेद वाचल्यावरती कर्मकांड करायची इच्छा पण होऊ शकते. असं घडतं बऱ्याच वेळा. पण त्यांचं म्हणणं असं आहे की कर्मकांड करा असं वेद म्हणत नाही आहे, की कर्मकांडातून फळ मिळतं हे सांगतात. कारण त्यांचं असंही म्हणणं की वेदांचा अभ्यास करणं हे सुद्धा कठीण आहे. आणि म्हणून त्यांनी मध्ये मध्ये वेदांमधून सुद्धा त्यांनी सांगितले की फलश्रुती सांगितली बऱ्याच गोष्टीची, की एखादं हे करताना तुम्हाला लगेच काय फळ मिळेल आणि काय फळ मिळेल हे वाचल्यामुळे कदाचित वेदांचा अभ्यास तुम्ही पूर्ण कराल. म्हणून त्यांनी फलश्रुती बऱ्याच ठिकाणी दिली आहे. वेदांमध्ये सुद्धा अनेक मंत्र आहेत, अनेक काही वेदामध्ये आहे. तर त्यांनी म्हटलं की वास्तविक वेदाला हे अपेक्षित नाही आहे की तुम्ही करावं म्हणून, पण सर्वसामान्य माणसाला ते न समजल्यामुळे त्याला असं वाटतं की वेदांनी हे सांगितलं की फक्त कर्मकांडच करा. असं नाही आहे. असंही सनकादिक ऋषींनी संपादित केलं. बघा काय काय त्याने काय काय निष्पन्न काढलीत बघा. खरंच हे किती कठीण भाग आहे हा. पण अर्थात सनकादिक ऋषी म्हणजे ब्रह्मदेवांचे मानसपुत्र, त्यांच्या ज्ञानाविषयी काय शंकाच नाही. आणि म्हणून त्यांनी हे सांगितलं की या गोष्टी आपण लक्षात ठेवा. म्हणजे जर उद्या कधी आपल्यापैकी कोणी जर वेदांचा अभ्यास केला तर असं होता कामा नये की कर्मकांडाकडे परत वळायची गरज नाही. जो काय आपल्याकडे आहे मार्ग तो बरोबरच आहे. कर्मकांड करा असं काय वेद म्हणत नाहीत. फक्त आपल्याला न समजल्यामुळे आपण कधी कधी असं घडतं की काही काही लोक कर्मकांडाच्याच मागे जातात. पण ते करा असं वेद म्हणत नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे. अशा प्रकारे त्यांनी बरीच चर्चा केली आध्यात्मिक गोष्टींवर. अर्थात त्यांची ही चर्चा जर आपण असा विचार केला तर बऱ्यापैकी उच्च लेवलचीच आहे का. ही जी काही चर्चा आहे ती बऱ्यापैकी उच्च पातळीवरतीच आहे का. म्हणजे आता आपण या मार्गामध्ये आहोत म्हणून आपल्याला एवढं काही वाटत नसेल ऐकताना, परंतु विचार करा की एखादी व्यक्ती खूप खूप नवीन आहे आणि सामान्य आहे अतिशय, तर तिला ही चर्चा ऐकताना कदाचित समजणार नाही की काय चर्चा चालू आहे, की काय क्लिष्ट वाटू शकते. आहेच आहे ना. परंतु जे लोकांना थोडंसं या मार्गाची माहिती आहे, जे लोक या मार्गात आहेत, त्यांना कदाचित ते थोडीशी बरोबर वाटेल आणि ऐकाविषयी वाटेल. अन्यथा सामान्य माणसाला हे समजणं कठीण आहे. म्हणून तर असंही असतं की जेव्हा तुम्हाला एखाद्या ठिकाणी एखादा भाग कोणी सांगतं की येऊन 2 शब्द बोला. विशेषतः कधी कधी असं असतं की काही लोक सांगतात की तुम्ही येऊन बोला, थोडंसं एखाद्या आध्यात्मिक विषयावर बोला. असं सांगितलं ते खरोखर क्राऊड कोण आहे बघायला पाहिजे आपण. क्राऊड कुठल्या प्रकारचा आहे, की तो खरोखर भक्त आहे का. भक्त असला तरी तो कुठल्या क्वालिटीची भक्ती आहे, कुठल्या प्रकारची भक्ती करतात, काय करतात, कसे आहेत, काय आहेत, माहिती घेऊन त्या प्रकारेच तुम्हाला त्यांच्याशी बोलायला पाहिजे. तुम्ही डायरेक्ट अशी सगळी माहिती जर दुसऱ्या लोकांना दिली तर त्यांना पहिले म्हणजे कंटाळवाणे होईल.
ऐकणार पण नाही, कंटाळा पण येईल त्याला आणि उमगणार पण नाही त्याच्याशी. म्हणून आपल्याला हे नेहमी बघायला पाहिजे की कुठला विषय मांडताना समोरची जो क्राऊड आहे तो कुठल्या प्रकारचा आहे ह्याला फार महत्त्व आहे. आणि अर्थात ही जी चर्चा होती या भागवतामध्ये, ही चर्चा म्हणून तर म्हटलं की अतिशय उच्च लेव्हलची चर्चा होती की सनकादिक ऋषींनी आपसामध्ये चर्चा केली आणि त्या चर्चेतून हे सगळं त्यांचं निष्पन्न ते सांगतात की असं केलं पाहिजे, असं होऊ नये, असं लोक करतात, अशी त्यांनी ही सगळी चर्चा केली. आणि त्याचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण म्हणू की गुरुचरणाला शरण जाणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. सगळ्यात त्याला मला असं गाभा वाटतो की तुम्ही भक्ती कुठल्याही मार्गाने करा, पण गुरूंना विसरू नका, गुरूंचा आशीर्वाद घ्या आणि मग जी कुठली उपासना तुम्हाला करायला आवडते की तुमच्याकडे आहे ती जरूर करा. पण गुरूंचा आशीर्वाद हा सगळ्यात गाभा आहे असं मला या चर्चेमधून जे काही निघालं त्यात मला तरी असंच वाटलं की हाच खूप भाग महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे त्यांनी ही या अध्यायामध्ये थोडीशी आध्यात्मिक चर्चा किंवा आध्यात्मिक माहिती आपल्याला दिलेली आहे. आणि अर्थात ती माहिती जी आहे ती शुकमुनीच सांगत आहेत परीक्षित राजाला. तीसुद्धा राजा अर्थात मनपूर्वक ऐकतो आहे, कारण तो भक्त होता. तो सगळ्या गोष्टी ऐकतोय एकामागे एकामागे. आणि मग राजा म्हणाला की महाराज, शुकमुनीने म्हणाला की मुनीवर असं आहे की मला अजून एक थोडीशी माहिती पाहिजे होती. मी असं माझा असा एक हे आहे, समज आहे की जे लोक असुर आहेत, असुर योनीमध्ये, किंवा जे अतिशय सामान्य लोक आहेत ते सगळे भगवान शंकरांचेच भक्त आहेत, विष्णूंचे कमी आहेत असं माझी माहिती आहे. हे बरोबर आहे का? असं काही आहे का खरोखर? तर तसं काय असेल तर मला सांगा. आणि मग या दोघांमध्ये फरक काय आहे? मग भगवान शिवामध्ये आणि भगवान विष्णूमध्ये असा फरक काय आहे तोही मला थोडं सांगता आलं तर सांगा. राजाने प्रश्न खूप चांगलाच विचारला होता. त्याच्यावरती शुकमुनी म्हणाले, ऐक सांगतो तुला मी काय फरक आहे तो. फरक म्हणजे ते म्हणले की असं आहे की शिवशक्ती जी आहे ही नेहमी शक्तीने युक्त असते, पॉवर पॅक्ट ज्याला म्हणतो, ती पॉवर पॅक्ट आहे आणि ती तयार असते नेहमी, असं समजायला हरकत नाही. कधी कुठल्याही क्षणी उत्सर्जित होऊ शकते. अशा प्रकारे ती शक्ती भगवान शिवांची आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा सात्विक गुण आहेत, पण तरीसुद्धा असं मानलं जातं की थोडेसे तामस किंवा थोडेसे अहंकाराचे अधिष्ठित आहेत असंही मानलं जातं. कारण त्यांच्या साधनेमध्ये अनेक प्रकार आहेत. कारण त्यांचे जे फॉलोअर्स आहेत तेच मुळात भूतप्रेत आहेत. म्हणजे त्यांचे गण जे आहेत ते या कॅटेगरीमध्ये येतात. त्यामुळे थोडंसं त्यांचं अधिष्ठान जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं तामसीपणा थोडासा येतो, तामस भाग येतो, थोडासा अहंकारचा पण भाग येतो. बाकी सात्विक गुण त्यांच्यामध्ये सुद्धा अर्थात आहेत, ते देवच आहेत, तो काही प्रश्न नाही आहे. पण त्यांचं जे वैशिष्ट्य आहे की लवकर प्रसन्न होणं, हाच भाग सर्वांना आकृष्ट करत असतो. की हा देव लवकर प्रसन्न होतो, त्याची ख्यातीच आहे पहिल्यापासून. आणि ती ख्याती असल्यामुळेच अनेक लोक भगवान शिवांना जे आहे ते पसंत करतात, का तर ते लवकर प्रसन्न होतात. आणि विशेषतः ज्यांना फळ पाहिजे असतं लवकर, किंवा फळ पाहिजे आहे तेवढ्याच करतात, ही सगळी लोकं जी आहेत ती बहुसंख्य भगवान शिवांचीच भक्ती करतात. हे भगवान शिवांचं वैशिष्ट्य आहे. आणि भगवान शिव त्याला जर प्रसन्न झाले तर ते त्याला काहीही द्यायला तयार असतात. त्याच्या उलटं विष्णूंचं आहे की विष्णूंचे भक्त आहेत, नाही असं नाही, पण विष्णू लवकर प्रसन्न होतच नाहीत. आणि असंही म्हणलं जातं की जेव्हा भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न व्हायला सुरुवात होतात, बऱ्याच वेळा ते त्याला निर्धन बनवतात. असं पण बऱ्याच वेळा घडतं की त्या शिष्याची भक्ती जेव्हा चांगली व्हायला लागते तेव्हा ते त्याला निर्धन करतात कधी कधी. आणि निर्धन झाल्यावरती कधी कधी निर्धन व्हायला लागल्यावरती त्या भक्तीमध्ये संदेह निर्माण होऊ शकतो की अरे मी यांची भक्ती इतकी दिवस करतो, माझ्यावरती परिणाम पॉझिटिव्ह काही दिसतच नाही आहे, माझं धन कमीच होत चाललं आहे,
संकट येत चालले आहेत. नुकसान होते. हां, नुकसान होते काय. आपण त्या अशाच गोष्टीतून मापतो ना सगळं, की माझं प्रमोशन झालं का, मला काय मिळालं, माझं घर झालं का, माझं अमकं झालं का, हे सगळ्या गोष्टी आपण बघत असतो किती भक्तीचा फायदा आला. आणि लौकिकामुळे कधी कधी असं होऊ शकतं की विष्णूंची भक्ती करताना उलटा अनुभव येऊ शकतो, की तुमचं धनच जाऊ शकतं, असं होऊ शकतं. आणि म्हणून भगवान विष्णूंची भक्ती करायला लोक जास्त तयार होतात आणि लवकर प्रसन्न पण होत नाही. त्याची फार कडक परीक्षा बघतो तो भगवंत. पण जे भक्त खरे असतात आणि ज्यांना माहीत असतं ते निर्धन झाले की म्हणतात आता आम्ही बरोबर चाललो आहे, आता तर तुला सोडणारच नाही मी. की ते म्हणतात निर्धन मला बनवतोय किंवा मी निर्धन होत चाललो आहे, याचा अर्थ माझी वाटचाल बरोबर चालू आहे आणि मी आता ती अशीच चालू शकणार. असं जे खरे भक्त असतात ते म्हणतात की आता तर खरी मजा आहे, आता मी निर्धन होत चाललो ना, आता तर माझी कसोटी, आता मी करीनच भक्ती, सोडणार नाही. आणि खरंच भक्ती त्याच्यानंतरच होते नाही का. सगळं मिळत असताना भक्ती आपण करतो काय आहे, थोडी भक्ती केली की एक गोष्टी मिळाली, दुसरी भक्ती केली की अजून आपण आनंदाने भक्ती करू. पण जर भक्ती करून जर तुमच्यामधल्या काही गोष्टी मायनस होत गेल्या, त्याच्यानंतर तुम्ही भक्ती केली ती खरी भक्ती. मग मिळो किंवा न मिळो मी तुझे चरण सोडत नाही, काय व्हायचं ते हो, ही भक्ती आहे. आणि ती विष्णून अशा प्रकारेच त्याची कसोटी बघतात. आणि म्हणून बरेचसे जे लोक आहेत किंवा बरेचसे वाईट प्रकारचे जे लोक आहेत ते जास्त करून भगवान शंकरांनाच पूजत असतात, असं त्याने म्हटलं आहे. त्या देवांमध्ये हा फरक आहे. अशा प्रकारची ही शुकमुनी माहिती सांगतात परीक्षिताच्या विचारतो आणि ते सांगतात ते असं सगळं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वर जेव्हा जायची पाळी येते तेव्हा सुद्धा विष्णू त्याला सहजासहजी कुठला पटकन वर देत नाहीत. विचारतात तुला काय काय पाहिजे, बघतो मी देईन की नाही, बोल तथाच तू, तुला काय पाहिजे म्हणशील ते देतील, असं कधीच विष्णू म्हणत नाहीत. पण भगवान शंकर कधीच असं म्हणत नाहीत की तुला आमकी गोष्ट मिळेल, ते मागेल ते देतात. कधीही मागच्या पुढचा त्याने आजपर्यंत विचार केला नाही की याचा पूर्व इतिहास काय आहे. बाणासूर एवढा दुष्ट असून बाणासुराला पण वर दिला. सगळे दुष्टच होते ना बरेचसे. काहींनी तर वर घेऊन पार्वतीचं हरण करायचा प्रयत्न केला, तरी पण त्यांनी दिला. आत्मलिंगसुद्धा दिलंच ना, कोणाला देत नाहीत पण त्याला दिलंच होतं ना. म्हणजे भगवान शिवांचा हा जो एक प्रकार आहे भोळेपणा, तो त्याच्यामुळे बरेचशा भक्तांनी त्यांना प्रिफर केलेलं आहे. आणि त्यामुळे भगवान शंकरांचे भक्त जे आहेत ते बरेचसे जे आहेत ते मनामध्ये इच्छा ठेवून भक्ती करत असतात असं मानलं जातं. म्हणजे त्याला अपवाद आहेत, सगळ्या गोष्टीला अपवाद प्रत्येक गोष्टीला आहेच, प्रश्न तो नाही आहे. पण साधारणपणे लोक कसे हुशार असतात की लोक प्रत्येक गोष्ट करताना माझा फायदा कसा होईल आणि लवकर कसा होईल याचा जसा व्यवहारात असतं तसा ते आध्यात्मिक पण बघतो की कुठल्या देवतेचं काय केलं तर मला लवकर फायदा होईल, शॉर्टकट कुठला आहे, कुठल्या देवतेचं परत कमी दिवसात केलं तर जास्त फायदा होतो, याची माहिती घेतात लोक आणि मग ते करतात त्याप्रमाणे. आणि जे असं करतात त्यांना अर्थात महादेव हे त्यांना आवडतात आणि म्हणून त्यांची भक्ती करणारी लोक जास्त असू शकतात. अपवाद असू शकतो, सगळेच असे असतील नाही. त्यांनी सांगितलं की अशा तर त्यांच्या अनेक कथा आहेत, परंतु तुला एक कथा अजून सांगतो म्हणले की भगवान शंकर वर देताना कधी मागचा पुढचा विचार करत नाहीत. नंतर त्यांना वर दिला स्वतःला सुद्धा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं, तरी पण ते पूर्व इतिहासातून काही शिकत नाहीत. प्रत्येक वेळेस काहीतरी वरदान देतात आणि काहीतरी समस्या उडी तयार होते. त्या समस्येचं हरण कधी कधी बऱ्याचशा वेळा विष्णूच करतात. आणि विष्णूने केल्यावरती विष्णू त्यांना म्हणतात अहो भगवंत तुम्ही असे वर देऊ नका कोणालाही, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो म्हणण्यापेक्षा लोकांना किती त्रास होतो. पालन करता विष्णू आहेत ना, तर त्यामुळे तुम्ही असे वर देऊ नका, तुम्ही जरा विचार करा आणि मग वर देत जा, असं भगवंतांनी त्यांना सल्ला दिला पण आहे. परंतु ते म्हणतात ठीक आहे पुढल्या वेळेस मी नक्की असं करणार नाही. आणि अर्थात त्यांचा स्वभाव हा भोळा आहे, भोळा साम म्हणलं ना. म्हणून भक्तांनी भक्ती केली की प्रसन्न आणि बोल काय पाहिजे, त्यांच्याकडे नाही शब्द नाहीच आहे. आणि म्हणून सगळे जे आहेत ते त्यांचे अनेक राक्षस भक्त होते
आणि शुकमुनी म्हणाले, तुला अजून एक कथा सांगतो, की अशा तर अनेक कथा आहेतच, पण एक छोटीशी कथा अजून सांगतो तुला, ऐक. ते म्हणाले की असुर होता आणि याचं नाव होतं वृकासूर. वृकासूर नावाचा असुर होता. हा असुर जो होता हा अतिशय असुरी वृत्तीचाच होता, दुष्ट होता, प्रश्न नाही. आणि त्याला असं वाटलं की आपण बऱ्याचशा गोष्टी मिळवायला पाहिजे, अजून काही मिळवलं नाही, मग मिळवण्यासाठी शक्ती कुठून आणायची? तपश्चर्या करायला पाहिजे. तपश्चर्या कोणाची करायची हे ठरवायला पाहिजे ना. असं कसं कोणाची करून चालेल? कोणाचा सल्ला घ्यावा, विचार करायला लागला. कोणाचा घ्यावा. तो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी असं फिरत होता की कोण सल्लागार मला चांगला सल्ला देईल. आणि असं फिरता फिरता त्याला अचानकपणे कोण भेटले असेल? नारायण नारायण, नारद मुनी भेटले अर्थात. आणि नारद मुनी भेटल्यावरती ते म्हणाले, वा 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 वा, यांच्या इतका उचित सल्ला मला कोण देणार आहे? ज्यांचा त्रिभुवनात संचार आहे, ज्यांना त्रिभुवनाच्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, ज्याला आपण आपल्या भाषेत अपडेट्स म्हणतो, ते सगळे अपडेट्स यांच्याकडे आहेत, ते यांनाच विचारावं. म्हणाले, वा वा वा, मुनीवर तुम्ही आम्हाला दर्शन दिलं, किती आमचं भाग्य आहे. म्हणाले, बोल काय झालं? नाही, असं आहे की मला तपश्चर्या करायची आहे, मला शक्ती मिळवायची खूप. मग त्याच्यासाठी मी तपश्चर्या कोणाची करू ते सांगा. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त फायदा कुठे होईल? अशा शब्दात त्यांनी विचारलं. कुठला देव असा आहे की जो लवकर प्रसन्न होईल सांगा. जो लवकर प्रसन्न होईल त्याची मी तपश्चर्या करणार. तुम्ही सांगा सल्ला, काय सांगाल ते बरोबर आहे. नारद मुनी म्हणाले की असे तर 3 देव मुख्य आहेत, तुला माहीतच आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. तर या देवांपैकी एकाची करणं आहे, म्हणून त्याच्यामध्ये कोण लवकर प्रसन्न होईल सांगा. त्याच्यामध्ये म्हणे अर्थात भगवान शंकरच होणार प्रसन्न. विष्णू तर सर्वात शेवटी प्रसन्न होणार. ब्रह्मदेवसुद्धा जरी प्रसन्न झाले तरी ते कधी कधी सांगतील अमकी अमकी गोष्टी मिळणार नाही. अट अगोदर घालतील आणि म्हणतील वत्सा वर माग, हा सोडून माग, की बाबा मी तुला ही गोष्ट देऊ शकत नाही, बाकी काय मागशील ते माग, मी प्रसन्न आहे, असं सांगायचे ते. त्यामुळे ते म्हणलं की तुला खऱ्या अर्थाने जर काही पाहिजे असेल ते फक्त भगवान शंकर देऊ शकतात. तेव्हा त्यांची तू आराधना कर आणि लवकर पण प्रसन्न होतील. हा एक भाग आहे. आणि अर्थात असुरांना तर काय सगळ्या गोष्टीची घाईच असायची. ते म्हणले, वा 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 वा, नारद मुनी किती छान माहिती दिली आम्हाला, उपयुक्त माहिती दिली. चला मी आत्ताच आलो म्हणले भगवान शंकराची आराधना करायला. गेले आराधना करायला त्यांनी तयार केली. भरपूर तो आराधना करायला लागला. मग त्यांनी विचार केला की आपल्याला लवकर पाहिजेत ना भगवंत प्रसन्न करून, मग काय करावं आपण, कशा प्रकारे करावी. त्याने जो उपाय निवडला तो थोडा आसुरीच होता खरोखर, म्हणजे कठीणच भाग त्यांनी निवडला. तो केदार क्षेत्री गेला, अर्थात हे केदारनाथला गेला. आणि केदारनाथला गेल्यावर त्यांनी हवन करायचं ठरवलं, यज्ञ. आणि भगवान शंकराचा तरी अर्थात डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासाठी यज्ञ करायचं ठरवलं. आणि त्या यज्ञामध्ये हवी द्रव्य म्हणून स्वतःच्या शरीराचा मांस टाकायचं ठरवलं. बघा काय भयानक ठरवलं त्यांनी, की यज्ञ करायचा ठीक आहे, पण हवी द्रव्य काय असेल तर माझं शरीर. हवी द्रव्य म्हणून शरीर वापरायचं त्यांनी ठरवलं आणि म्हणलं हा यज्ञ आता मी करणार. आणि त्यांनी संकल्प सोडला अशा प्रकारे. आणि जेव्हा तो हा यज्ञ त्याने सुरुवात केला, त्यांनी त्याप्रमाणे ठरवलं तसं करायला सुरुवात केली. त्यांनी जेव्हा जेव्हा स्वहा म्हणायचं असेल तेव्हा आपल्या शरीराचा कुठला तरी एखादा भाग तोडायचा, तो अग्नीमध्ये हवन करायचा. अशा प्रकारे त्याने हवन करायला सुरुवात केली. म्हणजे मुळात त्यांनी जी उपासना चालू केली भगवंताची, तीच हवन प्रकारेच करायची ठरवली, की दुसरं काही करायचं नाही. मला खूप लवकर दर्शन पाहिजे आणि मनाची सगळी इच्छा झाली पाहिजे, सरळ हवन करायचं, बाकी काही करणार नाही, बाकी काही करणार नाही, पण हवन हे करणार. भगवान शंकरांना म्हणाला, तुमची जर प्राप्ती नाही झाली तर बघा काय, मला माहीत नाही, ओम नमः शिवाय म्हणणार आणि हवन करणार, बाकी काही करणार नाही. आणि यज्ञकुंड पेटवून त्यांनी हवनाला सुरुवात केली. आणि प्रत्येक वेळेस 6 म्हणताना आपल्या शरीराचा एक तुकडा कुठला तरी कापायचा आणि
अग्निकुंडात टाकून द्यायचं असं करायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे तरी ही भयानक अशी भगवान शंकराची उपासना चालू केली. एक दिवस गेला, भगवंत प्रसन्न नाही झाले. आता एका दिवसात कुठला देव प्रसन्न होणार आहे? अगदी ज्याला आपण म्हणतो की सामान्य देवता आहे ती सुद्धा एका दिवसात होत नाही प्रसन्न, त्याला सुद्धा कालावधी लागतो. भगवान शंकर तर काही इतके सामान्य नक्कीच नव्हते, ते तर 3 देवांपैकी एक देव आहेत. पहिला दिवस गेला, काही झालं नाही. परत दुसरा दिवस उगवला, परत त्याने हा म्हणायला सुरुवात केली आणि शरीराचा एक भाग परत त्याने अशाच प्रकारे हात घेतला आणि हाताचा मांस काढून टाकायला सुरुवात केली. इतके वेळा स्वाहा केला त्याने, हाताचे एक एक तुकडे तुकडे तोडून करून त्याने टाकायला सुरुवात केली. अशा प्रकारे त्याने दुसरा दिवस घालवला. भगवंत प्रसन्न झाले नाहीत. तिसरा दिवस आला, त्यांनी शरीराचा दुसरा एक भाग निवडला, त्याच्यावरचा मांस तोडायला सुरुवात केली. दिवसभर हवन केलं पण भगवंत प्रसन्न झाले नाही. करत करत दररोज तो शरीराचा कुठला तरी एक भाग निवडायचा आणि त्या शरीराचे मांस काढून हवन करायचा. अशा प्रकारे त्याने 6 दिवस हवन केलं. म्हणजे विचार करा की जवळजवळ शरीराचं सगळंच मांस टाकलं तरी जवळपास, म्हणजे त्याच्या सगळ्या हाडं दिसत होती, कारण मांस नावाला शिल्लक राहिलं होतं. आणि अशा प्रकारे अतिशय भयानक असा तरी हा यज्ञ केला. परंतु 6 दिवस झाल्यावर जेव्हा भगवंत त्याला प्रसन्न झाले नाही, तेव्हा त्यांनी ठरवलं की आता ह्याच्यापुढे मी भगवंताची वाट बघणार नाही. त्यांनी भगवंताला सांगितले की आता माझा 7व्या दिवशी मी माझं मस्तक तुला अर्पण करणार आहे, मस्तकाचा स्वाहा करणार आहे. आता अजून मी कशाचं काही वाट बघणार नाही, मला खूप दिवस झाले त्याच्या हिशोबामध्ये. आणि 6 दिवस पूर्ण झाले. 7व्या दिवशी त्यांनी परत हवन करायला सुरुवात केली. त्या अगोदर त्यांनी अर्थात आपले केस जे आहेत ते तीर्थक्षेत्रामध्ये केदारनाथामध्ये जाऊन त्या तीर्थक्षेत्रातल्या पाण्याने ओले केले आणि म्हणाला की आता मी सिद्ध आहे, माझं शिर तुझ्या अर्पण करायला, हवन करायला. आणि अशा प्रकारे त्याने सगळी तयारी केली आणि हातामध्ये तलवार घेतली. आणि जेव्हा त्याने हातामध्ये तलवार घेतली आणि ठरवलं की आता आपण आपलं मस्तकच तोडायचं आणि हवनासाठी, त्याच क्षणी भगवान शंकर तिथे प्रगट झाले, यज्ञकुंडातूनच प्रगट झाले. आणि त्यांनी त्याचे हात पकडले, म्हणाले काय करतोयस तू हे? अरे हे असं करू नकोस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, थांब थांब थांब, तुझा स्वतःचा बळी देऊ नको. तो म्हणाला भगवंता तुम्ही खरोखर प्रसन्न असाल तर मग काही प्रश्न येत नाही, तर मला हे शरीर ठेवायचंच नाही आहे. नाही मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तू इतके कष्ट द्यायची गरज पण नव्हती आणि आता हे सगळं पहिलं थांबव आणि बोल तुला काय हवं आहे ते. तो भगवंता मला वर पाहिजे. भगवंतानी पहिलं काम केलं असेल, त्याच्या शरीराला हात लावला, म्हणजे तुला हवं ते मिळेल. स्पर्श केल्या क्षणी त्याचं शरीर पूर्ववत झालं. भगवान शंकराने त्याच्या शरीराला स्पर्श केल्या केल्या सगळं शरीर त्याचं पूर्ववत झालं. एक पण जखम शिल्लक राहिली नाही. सगळं शरीर अतिशय, त्याची कांती जी आहे ती अतिशय तेजस्वी झाली, पण भगवान शंकराचा आशीर्वाद आणि स्पर्श. म्हणाले बोल तुला काय वर पाहिजे, बोल. तू अशा प्रकारे माझी भक्ती केली आहेस. एक मिनिट, माझा आवाज येत नाही मला वाटतं ना. अच्छा, ओके ओके, ठीक आहे. श्रीराम. हां, हरकत नाही. नाही हरकत नाही. नाही झालं काय की मला वाटलं की माझाच आवाज येत नाही. हो हो, बरं ठीक आहे. श्रीराम. तर अशा प्रकारे वृत्तासुराचं शरीर जे आहे हे त्यांनी सगळं जवळपास मांस अर्पण केलं आणि अर्थात त्यांनी आपलं शिर मात्र अर्पण करायच्या आधीच भगवंत प्रसन्न झाले आणि म्हणाले तू असं काही करायची गरज नाही, असं करू नकोस. आणि त्याला स्पर्श केल्यावरती त्याचं शरीर जे आहे ते पूर्ववत झालं. सगळी कांती त्याची परत तशीच आली नव्हे, वाढली शरीराची कांती. आणि मग ते म्हणाले बोल तुला काय हवं, कशासाठी एवढं तू सगळं करतोयस, काय तुला हवं, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, बोल तुला काय हवं आहे. कुठलाही त्यांनी किंतु मनात ठेवलं नाही की मागताना
अमकं मागू नको तम काही नाही, बोल, तुला काय हवं ते मी द्यायला तयार आहे. तो म्हणाला की नक्की, हो हो, तुला काय हवं ते मी देतो. म्हणे माझी अशी इच्छा आहे की माझ्यामध्ये इतकी शक्ती निर्माण व्हावी की मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन त्याला तत्काळ मृत्यू येऊ. बघा, भस्म होईल नाही मागितलं, भस्मासूर वेगळा दैत्य होता. भस्मासुराची कथा नाही आहे. हां, कारण भस्मासुराने वर मागितला होता की भस्म होईल, हा वर नाही आहे त्याचा. याचं म्हणणं की मृत्यू येऊ, तत्काळ मृत्यू आला पाहिजे, कोणी असू दे. ज्या मी जीवित प्राण्याच्या मस्तकावर हात ठेवीन त्याला तत्काळ मृत्यू यावा, मग तो कोणीही असो. असं म्हणतात, कोणीही असो त्याला तत्काळ मृत्यू यायला पाहिजे, हा मला वर पाहिजे. भगवान शंकरांनी जेव्हा वर ऐकला तेव्हा ते थोडेसे म्हणतात ना की जमिनीवर आले थोडेसे. म्हणजे त्याच्या भक्तीमुळे ते फार भुलले होते, भोळे सांब होते ना, त्यामुळे त्यांना बाकी त्याचं काही जो अगोदरचा काय ज्याला आपण म्हणतो की बॅकग्राऊंड ज्याला आपण म्हणतो ते त्यांनी काही बघितलं नव्हतं. फक्त भक्ती केली, संपला विषय. आणि म्हणून ते फार भारावून गेले होते. परंतु जेव्हा हा वर मागितला तेव्हा थोडंसं ते जमिनीवर आले. त्यांचा स्वतःचा भक्तिभाव आणि प्रेम जे होतं थोडंसं खाली आलं. ते थोडेसे नाराज पण झाले की अरे, इतकी चांगली भक्ती असलेल्या माणसाने असा कसा वर मागितला, काय क्षुद्र वर आहे ना, की समोरच्या माणसाला मृत्यू येऊ, माझ्या फक्त हात ठेवले नाही, हा काय वर झाला. अर्थात ते थोडेसे नाराज झाले, परंतु त्यांनी विचार केला की मी त्याला हो म्हणाला म्हटल्यावर मला द्यायचंच आहे, त्यावर मी त्याला नाही म्हणू शकत नाही. ते म्हणाले ठीक आहे, हरकत नाही, तुझी इच्छा जर असेल की हा वर तुला पाहिजे तर मी हा वर तुला द्यायला तयार आहे, आणि द्या मला लगेच. भगवान शंकर म्हणाले ठीक आहे, तथास्तु. त्याने कोणाचाही सल्ला मागितला नाही की हा देऊ का नको देऊ, कोणाचाही सल्ला मागितला नाही आणि वर दिला. तथास्तु म्हणल्यावरती दैत्य अतिशय आनंदित झाला की म्हणजे काय वर दिला, वा वा वा. दैत्य होता, जसं मी म्हटलं की दैत्य जे आहे त्यांना कुठल्याही गोष्टीची नीतिमत्ता हा भाग नाहीच आहे. आणि हा दैत्य जेव्हा तिथे गेला होता, तपश्चर्या जेव्हा करत होता, तेव्हा त्याने एक गोष्ट ऐकली होती की पार्वती फार सुंदर आहे. त्यामुळे त्याच्या मनामध्ये अशी पहिली इच्छा निर्माण झाली की पार्वतीचं हरण आपण करावं. बघा कसे कसे पापी लोक होते की ज्याने वर दिला त्याच्या पत्नीचं हरण करायची त्याच्या मनात इच्छा झाली. आणि त्याने विचार केला की आपण हे जरूर करूया, ती फार सुंदर आहे असं ऐकलं आहे, आणि या अशा माणसाला कशाला पाहिजे अशी पत्नी. हा तर हो, अशा प्रकारे जो मनुष्य राहतो, जे ह्याच्यात राहतो, तुमच्या स्मशानात राहतो, चिताभस्म लावतो, गळ्यामध्ये सगळ्या सर्पाच्या गळ्या माळा घातल्या आहेत, परत भस्म लावतो. हो, भस्म लावलं कुठलं तर चिताभस्म, साधं भस्म पण नाही, चिताभस्म, जळलेल्या माणसाचे राख, चिताभस्म लावतो. आणि असला हा अघोरी देव आहे, आणि याची पत्नी इतकी सुंदर, काय बघितलं याच्यामध्ये. खरं पाहिलं तर माझ्यासारखं पराक्रमी दैत्याशी तिने लग्न करायला पाहिजे होतं. ठीक आहे, आता आपण तिला सांगूया माझ्याशी कर म्हणून, आणि अर्थात हे सांगण्यापेक्षा आपण तिचं हरणच करूया असं त्याने ठरवलं. अर्थात हरण करायचं असेल तर अडथळा मोठा आहेच. काय हे आहेत ना भगवान शिव, यांची ती पत्नी आहे. हा अडथळा जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत मला तिचं हरण करता येणार नाही, बाकी माझ्यासमोर कोणी येणार नाही, खात्री आहे. पण हे येतीलच ना. पण आपल्याला आता वर मिळालंच आहे ना. त्यांनी वर देताना काय सांगितलं की जो कोणी व्यक्ती असेल ज्याच्याकडे जीव आहे त्याच्या डोक्यावर हात ठेवला तर ती निर्जीव होईल, बस झालं काम. त्यांनी काय असं म्हटलं नाही की देव याला अपवाद आहेत, सगळ्यांनाच हा वर लागू आहे. झालं, त्याने हात उचलला आणि भगवान शिवाच्या डोक्यावर ठेवायसाठी त्यांनी तयारी केली. भगवान शिवाला मात्र लगेच लक्षात आलं की हा जो असुर आहे हा आपल्या डोक्यावर हात ठेवणार आहे. दुसऱ्या क्षणी भगवान शिव मागे आले. जसे भगवान शिव मागे आले, हा पुढे आला परत. भगवंताला लक्षात आलं की हा माझ्याच डोक्यावर हात ठेवणार आहे. मग भगवंतांनी पळायला सुरुवात केली. भगवंत पळायला लागले की हा त्याच्या मागे पळायला लागला, आणि एक प्रकारची शर्यतच सुरू झाली की भगवान शिव धावत आहेत त्याच्या मागे हा असुर धावतोय. जिथे जिथे भगवंत जातील त्याच्या मागे मागे हा असुर जात होता. त्यांनी एक पण जागा ठेवली नाही की जिथे त्यांची पाठलाग सोडली नाही.
भगवान शिव पृथ्वीवर गेले, स्वर्गावर गेले, सगळ्या ठिकाणी जिथे जिथे जाईल, ज्या दिशेला जिकडे जातील, प्रत्येक ठिकाणी मागोमाग असुर होताच हात पुढे करून. आता काय करावं, कुठे जावं, कोण मदत करणार, काही समजायला मार्ग नाही. अर्थात जेव्हा जेव्हा संकट शिवाला आले, ते संकटाचा नेहमी पारिपत्य भगवंतानी म्हणजे विष्णूनीच केलेलं आहे. ब्रह्मदेव ते हे करू शकत नव्हते. एकच देव होता आणि तो म्हणजे भगवान विष्णू. आणि अर्थात त्यांनाही तेच आठवलं की आपल्याला आता याच्यातून जर सुटका करायची असेल तर फक्त वैकुंठ लोकाला गेलं तरच काहीतरी मार्ग निघेल, नाही तर काही खरं नाही. आणि अर्थात भगवान शंकर जे आहेत ते वैकुंठामध्ये पोचले. वैकुंठामध्ये भगवंत जेव्हा गेले, त्यांचं स्वागत केलं विष्णूने. ते म्हणाले, माझं स्वागत वगैरे काय करू नका, इथे माझ्यावर मोठं संकट आलं आहे. ते म्हणले, तुम्ही फक्त इथे बसा, मी बघतो काय करायचं. आणि वैकुंठातून ते बाहेर आले आणि बाहेर येताना त्यांनी एका अतिशय तेजपूर्ण अशा एका ब्रह्मचार्याचं रूप घेतलं. भगवंतानी विष्णूंचं रूप सोडून दिलं आणि ब्रह्मचार्याचं रूप घेऊन ते बाहेर आले. ब्रह्मचारी ऋषी, अतिशय तेजस्वी असा होता तो. आणि जेव्हा या अशा ऋषीला त्यांनी बघितल्यावरती त्याचं खरोखर जे शरीर होतं ते अतिशय तेजस्वी होतं. वृकासुराने बघितलं की अरे, वैकुंठाच्या बाहेर हा एक ऋषी उभा आहे आणि त्याच्या शरीरावर तेज काय, बापरे बापरे, काय प्रभा आहे त्याची. तो बघतच राहिला, असं रूप होतं. यथावकाश तो जो ब्रह्मचारी होता तो वृकासुराच्या समोर आला. वृकासुर पण मंत्रमुग्ध होऊन बघत होता की कोण आहे हा एवढा तेजस्वी व्यक्ती, कोण आहे हा, कोण ऋषी आहे, काय आहे. वृकासुराने त्याला बघितल्यावरती आपसूकपणे नमस्कार पण केला आणि म्हणाला, मान्यवर आपण कोण आहात, कोण आहात, मला खरंच जाणून घ्यायची. ही भगवंताची लीला, याला म्हणतात लीला, की ज्याने वर दिला त्याच्या डोक्यावर हात ठेवणारा हा दैत्य आहे. पण तो मोहित झाला आणि बघत राहिला आणि म्हणाला की आपण कोण आहात मला माहीत नाही, परंतु खरोखर आपल्याकडे बघत राहा वाटतं मला. तेव्हा आपण कोण आहात, काय करता आहात, कुठे निघालात, असे सगळे प्रश्न त्यांनी विचारले. तेव्हा भगवंत त्याला म्हणाले, काय माहिती आहे का, तू माझं काही विचारू नको, त्याच्याविषयी मी तुला काही गोष्टी सांगतो ते ऐक, त्या महत्त्वाच्या आहेत. त्याचा विश्वास बसलाच होता, कारण तो बघूनच त्यांच्याकडे थक्क झाला होता की कोण ही तेजस्वी व्यक्ती आहे. म्हणून तो म्हणाले की काय म्हणायचं तुम्हाला. ते म्हणाले की काय की तू काही गोष्टी ऐक, मी सांगतो त्या, पण त्या ऐकण्यापूर्वी थोडासा आराम कर पहिला. आराम कशाला करू, अरे तू ह्या भगवान शंकराच्या मागे धावतोयस तू कधीपासून, किती ठिकाणी फिरलायस, इतकं तू फिरतोयस, इतके परिश्रम तुला झाले, पण तुला हे स्वतःला समजत नाही की तुला विश्रांतीची नितांत गरज आहे. लक्षात ठेव, शरीर महत्त्वाचं आहे. तर शरीर तुझं नीट नसेल तर तू कुठल्या गोष्टीचा उपभोग घेऊ शकणार, तुझ्या मनात ज्या काही इच्छा आहेत त्या अशाच राहतील. म्हणून विश्रांती घे. सल्ला त्याला आवडला. म्हणजे असा सल्ला तर मला आज पण कोणी दिला नाही. मी त्रैलोक्यामध्ये धावलो पण मला असं कोणी सांगितलं नाही. तूच एक व्यक्ती दिसली की जे माझी इतकी काळजी करते. अरे म्हणून तर मी तुला सांगतोय की तू थोडीशी विश्रांती घे आणि विश्रांती झाल्यावर मग तुला काय पाहिजे ते सांग. तो म्हणे ठीक आहे मी विश्रांती घेतो जरूर. आणि तो बसला. म्हणजे पहिली गोष्ट काय घडली की तो जो भगवान शिवाच्या मागे लागला होता तो पाठलाग तिथे थांबला. वैकुंठाच्या बाहेरच थांबवलं भगवंतांनी त्याला, आज जायची गरजच नाही. म्हणे थोडी विश्रांती घे. तो बसला. बसल्यावरती म्हणलं की मला एक गोष्ट सांग की तुला एवढा थकवा का निर्माण झाला आहे. तसा तर तू खूप पराक्रमी दिसतोय. आता बघा त्याची थोडी स्तुती केली भगवंताने. म्हणजे तू तर खूप पराक्रमी दिसतोयस, शूर दिसतोयस, वीर दिसतोयस, मोठा योद्धा वाटतोयस, कोण आहेस तू आणि थोडा थकलास कशामुळे एवढा, हे मला सांग ना. आता स्वतःची माहिती द्यायला कोणाला आनंद होत नाही. आनंदच आहे. वा वा वा, माझी माहिती विचारली. तो म्हणाला हो मी काय सामान्य नाहीच आहे, मी असामान्य आहे. अहो मी असामान्य असा वृकासूर नावाचा दैत्य आहे. माझी अपाट शक्ती आहे आणि त्याच्या अगोदरच माझ्याकडे शक्ती कमी नव्हतीच मुळात. पण त्यातून दुसरी गोष्ट मी केली की मी भगवान शंकराची आराधना केली आणि त्यांना प्रसन्न करून घेतले. अच्छा मग पुढे काय त्यांनी मला वर दिला.
तुला त्याने वर दिला हो, आणि मग त्या वरामुळे मला इतकी शक्ती निर्माण झाली की त्याच्यामुळे ते घाबरून पळून गेले. तेव्हा असा वर मी मिळवला आहे. अजून तुला काय माहिती दे बोल. बघ, मी शूर आहे, पण शिवाय माझ्याकडे ही शक्ती पण आली. तेव्हा तो म्हणाला, अरे बापरे, तू वर मिळवलास, त्याने वर दिला, तुला हे सगळं खरं वाटलं आणि तू मला सांगतोयस हे सगळं. अरे तू वेडेपणा केलास. काय वेडेपणा केला? अरे कोणावर तू विश्वास ठेवतोयस? कोण आहे तो? त्याचं काय जरा विचार कर. राहतो कुठे तो? काय त्याला कोण विचारतं का कोण? अरे बघ सगळे देव कसे राहतात, स्वर्गात राहतात, कोण कोण कुठे कुठे राहतो. बघ त्यांचं कसं लौकिक आहे, त्यांच्याकडे किती काय गोष्टी आहेत. हा भणंग भिकारी तिथे स्मशानात राहतो आणि अशा भणंग भिकाऱ्यावरती तू विश्वास ठेवलास? अरे याची स्वतःची काय आहे ह्याच्याकडे? काहीच नाही आहे. याची प्रजा कोण आहे? भूत आणि प्रेत ही याची प्रजा आहे. अरे कसलं काय? तू कोणाच्या मागे लागलास? तू चुकीची गोष्ट केलीस, लक्षात ठेव. तू यांच्यावरती विश्वास इतका आंधळ्यासारखा ठेवलास, हे फार चुकीची गोष्ट केली. तेव्हा तू विचार कर की ही गोष्ट तुला जो दिला त्याने वर, तो खरा केला खोटा तू आजमावून बघितलंस का? म्हणे ना, आजमावला नाहीच आहे. मग तू कसा विश्वास ठेवला त्यांच्यावरती? अर्थात हे सगळं तो सांगत असताना भगवंताच्या बोलण्यावर त्याचा थोडा विश्वास बसला होता, कारण आधीच त्याचं इम्प्रेशन चांगलं झालं होतं. आधीच त्यांना वाटत होतं की हा कोण आहे माहीत नाही, किती जबरदस्त हे निर्माण झालंच होतं. त्यातून ज्यांनी ह्या काही गोष्टी सांगितल्या त्यातून त्याच्या मनामध्ये लगेच शंका निर्माण झाली. असुरानं तर काय कोणावरच विश्वास नाही. थोडंसं कोणाचं सांगितलं की लगेच झालं, द्वेष निर्माण झालं. आणि म्हणून जेव्हा भगवंत असं म्हणाले की या भूतप्रेताच्या राजाला तू कुठे विश्वास ठेवतोस? अरे तू त्याची शहानिशा केलीस का? शहानिशा तर मी अजून काय केली नाही, कुठेच नाही बघितली. मग तू कसा काय असा विश्वास ठेवला? अरे हे सगळं खोटं आहे. तुला वाटतं तसं नाही आहे. तू कुठेतरी शहानिशा करायला. म्हटलं काय करू, मला काही समजत नाही. हे सांगितल्यावरती तो चक्रावला. तो म्हणाला इतकं मी सगळं केलं आणि सगळं फुकट केलं, इतका यज्ञ केला, इतकं सगळं केलं आणि हे सगळं खोटं निघतंय. किती मूर्ख माणूस मी आहे. पण आता काय करू सांग? अरे शहानिशा कर. पहिली शहानिशा कर की खरोखर शक्ती आहे का? नाही तर तू जाशील आणि तुझा वध करतील भगवान शंकर. असं करू नकोस तू. तो म्हणला हा हे गोष्ट बरोबर. शहानिशा कशी करू सांग? काय करू? काय साधी गोष्ट आहे. हात ठेव तुझ्या डोक्यावर. तुझ्या डोक्यावर हात ठेव, लगेच तुला समजेल. शेवटी असुरच ना, असुरच. शेवटी त्याने अजिबात विचार केला ना. भगवंताची लीला पण होती अर्थात ही. त्यांनी कुठलाही विचार न करता दुसऱ्या क्षणी, त्याला लवकर रिझल्ट पाहिजे होता ना, दुसऱ्या क्षणी स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. आणि अर्थात स्वतःच्या डोक्यावर हात ठेवल्यावर जे व्हायचं ते झालं. ज्या क्षणी त्याने आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला, जणू का डोक्यावरती वज्र कोसळलं असं झालं आणि त्याच्या मस्तकाचे शतशः तुकडे झाले आणि अर्थात त्याला मृत्यू आला. आणि जी गोष्ट घडायला पाहिजे ती घडली. अर्थात ती घडवली कोणी? भगवान विष्णूंनी. आणि हा दुष्ट असा वृकासूर आहे, त्याचा वध झाला भगवंताच्या युक्तीमुळे. आणि अर्थात असा हा जो असुर आहे ह्याचा वध झाल्यावरती सगळ्या देवता ज्या आहेत त्या प्रगट झाल्या. सगळ्या देवतांनी आनंद व्यक्त केला, भगवंतावर पुष्पवृष्टी केली. म्हणाले की हा दैत्य खरोखर जर पुढे गेला असता तर आमचं काय झालं असतं माहीत नाही, परंतु खरोखर आम्ही आनंदित आहोत. गंधर्व गायन करायला लागले. सगळं काही घडलं नेहमीसारखं. भगवान शंकरांनाही फार आनंद झाला. भगवान शंकर म्हणाले की खरोखर भगवंत आपण किती चांगलं काम केलं, मी संकटात पडलो होतो. ते म्हणाले मी काय केलं नाही हो, माझं काही त्याच्यामध्ये. त्याची स्वतःची पापच इतकी होती की त्याच्या पापामुळेच हे घडलं. मला काय करायची काही गरज नाही लागली. तो पापीच होता ना, त्यामुळे त्याचा मृत्यू आला. मी कोण त्याला मारणार आलो? आणि खरं तर भगवंतांनी स्वतः काय मारलं नाहीच ना. भगवंतांनी स्वतः काहीच केलं नाही ना, स्वतःच्या हातानेच त्याला मृत्यू आला. म्हणून ते भगवंतांनी जे उत्तर दिलं बघा किती छान दिलं की अरे मी काहीच नाही केलं अहो, जे काय केलं ते त्याच्या पापानेच केलं आहे. त्याच्या स्वतःच्या कर्मामुळेच त्याला मृत्यू आला आणि त्याच्या पापामुळेच मृत्यू आला. मी काहीही केलं नव्हतं आणि केलं नाही. आणि अशा प्रकारे भगवंतांनी सुंदर उत्तर दिलं. आणि त्याचा विनय बघा भगवंताचा पण कसं आहे की आज आम्ही एखादी छोटी गोष्ट केली तर आम्ही सांगतो मी असं केलं, मी तसं केलं, मी असं केलं, मला असं आहे, वाव वाव वाव.
इतक्या मोठ्या देवावरती इतकं मोठं संकट आलं होतं, पण भगवंताने ते लीलेया घालवलं आणि ज्याची जी शक्ती होती ती त्याच्यावरच उलटवली. कितीतरी सुंदर युक्ती केली आणि लीलया केलं हे. पण त्यांचा विनम्रपणा बघा. आणि त्यांनी जे सांगितले सत्य पण आहे की मनुष्याला जे काय घडतं ते त्याच्या कर्मामुळेच घडतं स्वतःच्या. आपण जी काही कर्म चांगली आणि वाईट केलीत त्या कर्माचं फळच बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यामुळे कोणाला दोष देण्यात काही अर्थच नसतो. की एखादी क्लेशदायक घटना जरी माझ्या बाबतीत घडली तर मी असं म्हणायला पाहिजे की हे माझ्या कर्माचं फळ आहे. ह्याच्यासाठी मी समोरच्या व्यक्तीला दोष देता कामाच नये. आणि संत देत नाहीत, हे लक्षात ठेवा. संत कधीही असा दोष देत नाहीत. अशी अनेक उदाहरणं आहेत संतांच्या जीवनामध्ये की या क्लेशदायक घटना त्यांच्या बाबतीत घडलेल्या आहेत. सगळ्या संतांच्या बाबतीत घडल्यात, पण ते आनंदात असायचे. म्हणजे त्यांना कोणी विचारलं की असं का, तर म्हणे ह्याच्यामध्ये माझंच काही कर्म असेल म्हणून असं घडलं असेल ना. क्लेश होत आहे ती गोष्ट बरोबर, पण माझ्या कर्माचं फळ असेल असं म्हणायचे ते आणि आनंदात राहायचे. किंवा त्यातून वेगळा अर्थ पण काढायचे. जसं तुकाराम महाराजांची दिंड काढल्यावर ते म्हणाले की काय आनंदाचं आहे मला याचा. का, त्यामुळे मला कोण गावातून फिरवणार आहे. भले उलटं बसवलं तर काय फरक पडतोय. लावला काळा तर काय मला फरक पडतोय. पण गावातून फिरवून आणल्यावर मला म्हणजे कसं घ्यायचा हा आपला भाग आहे, नाही का. तुकाराम महाराज म्हणले मी आनंदात आहे आणि जे काय घडतं ते माझ्या कर्माचं फळ असेल तर मला कशाला वाटेल. तुकाराम महाराजांच्या बाबतीत अजून एक पण कथा अशीच आहे की त्यांचा एक भक्त होता. त्यांनी त्याला घरी बोलवलं तुकाराम महाराजांना. तर ते फार आग्रह केल्यामुळे म्हटले येतो तुमच्या घरी. त्यांच्या ते घरी जाण्यासाठी आले, पण त्याची बायको जी होती भक्त नव्हती त्या भक्ताची. तिने वरून उकळतं पाणी फेकलं तुकाराम महाराजांच्या अंगावर. उकळतं पाणी फेकलं. विचार करा, कोणाच्याही अंगावर उकळतं पाणी पडलं तर काय होतं. अर्थात त्यांचं सगळं शरीर भाजून निघालं. ज्या ज्या ठिकाणी पडलं कळवळले, डोळ्यात पाणी आलं. जो भक्त ज्याने बोलवलं तर त्याला प्रचंड राग आला. त्याने हातामध्ये काठी घेतली आणि आपल्या बायकोला मारायला निघाला. तुकाराम महाराज लगेच पुढे म्हणले अजिबात काय करायचं नाही. काय करायचं नाही, मी तुम्हाला माझ्या घरी बोलवलं आणि ही पद्धत आहे वागायची. उकळतं पाणी टाकलं, किती हा क्रूरपणा आहे, तिला शिक्षा झालीच पाहिजे. म्हणून त्यांनी काठी परत हातात घेतली. तुकाराम महाराज म्हटलं काही करायचं नाही, आता मी परत जाणार. असं बोलल्यावर भक्त थांबला. आणि तर ते म्हणाले अरे हे माझ्याच कर्माचं फळ आहे. मी काहीतरी वाईट कर्म केलं असेल ना, म्हणून हे असं घडलं. तिला कशाला दोष देतोस. हे संतांचं म्हणणं. आणि संत त्याच्याप्रमाणे वागतात. आणि म्हणून भगवंतानी पण जे उत्तर दिलं ना इथे भगवान शंकरांना की मी त्याला मारलं नाही आहे, त्याच्या पापांनीच त्याला मृत्यू आला. किती यथोचित उत्तर दिले बघा भगवंताने. आणि अशा प्रकारे भोळा सांबावरचं एक संकट भगवंतानी नेहमीप्रमाणे लीलया घालवून टाकलं. ते संकट त्यांनी हरण केलं संकटाचं. अशा प्रकारे खूप सुंदर अशी बोधदायक कथा शुकमुनींनी सांगितली परीक्षित राजाला. ते म्हणाले की ही कथा तर सुंदर आहेच आहे, परंतु या कथेची फलश्रुती पण खूप चांगली आहे. त्यांनी फलश्रुती पण राजाला सांगितली. ते म्हणाले काय बघा, फलश्रुती त्यांच्या शब्दातच आपण वाचूया. तरी काय म्हणले भागवतामध्ये. त्यांनी असं म्हणलं की अनंत शक्तीचे समुद्रच अशा साक्षात परमात्मा श्रीहरींची शंकरांना संकटात सोडवण्याची ही जी लीला आहे, जो कोणी दुसऱ्याला सांगतो किंवा स्वतः ऐकतो तो संसार बंधनातून व शत्रू भयापासून मुक्त होतो. ही त्याचं या अध्यायाचं जे आहे ते फलश्रुती आहे, जी शुकमुनींनी अर्थात राजाला सांगितली. अशा प्रकारे प्रत्येक अध्यायामध्ये काही ना काहीतरी फलश्रुती आहे. पण याची फलश्रुती किती छान आहे की आपल्याला भय तर सतत वाटत असतं नाही का, अनेक प्रकारचं. कशाचं भय वाटत नाही असा प्रश्न विचारायला हरकत नाही. काही करताना हे होईल की नाही होईल. तर याची फलश्रुती अशी पण आहे की तुम्हाला भयासून मुक्तता होऊ शकते. अर्थात आपण या फलश्रुतीच्या मागे जायचं नाही. आपल्याला हेच मागायचं की आम्हाला फक्त भक्ती दे, आमची भक्ती होऊ दे, आमच्यातून ही सेवा भरपूर होऊ दे, चांगली होऊ दे. हीच फक्त आपल्या मनामध्ये इच्छा असावी. आणि तीच इच्छा ठेवून आपण पुढे जाऊया आणि या ठिकाणी स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ.
श्रीराम. या अध्यायाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा.